बातमी मुंबईमधून आहे। मुंबईतल्या पार्ल्यामध्ये 25 वर्षीय डॉक्टरचा मृतदेह आढळलेला आहे। गळा आवळलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळलेला आहे आणि मृतदेहावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मृत्युंजय सिंग आपल्याबरोबर आहे। मृत्युंजय, या सगळ्या संदर्भात काय अधिक माहिती? प्राजक्ता, ही डॉक्टर श्रद्धा पांचाल नाव आहे। 25 वर्षाची डॉक्टर आहे। विलेपार्लेमध्ये 1+1 रूम मध्ये राहत होती। आपल्या आई वडिलांसोबत राहत होती। काल रात्री ती एक पार्टीला गेली होती आणि 12:30 वाजता ती घरात परतली आणि रात्री 3:30 वाजताची घटना आहे। तिच्यासोबत काही मित्रही आले होते, गप्पा मारायला आले होते अशी माहिती मिळाली होती आणि नंतर त्यांचे मित्र गेले। रात्री 3:30 वाजताची घटना आहे, जेव्हा श्रद्धाच्या रूम मधून धूर यायला सुरुवात झाली। जेव्हा धूर यायला सुरुवात झाली तर लोकांनी सांगितलं की आग लागलेली आहे। जेव्हा लोक श्रद्धाच्या रूम मध्ये गेले तर पाहिले तर श्रद्धा कोणीतरी जाळलेला आहे असा वाटत होता आणि श्रद्धाचा जे मृतदेह आहे तो हँगिंग पोझिशन मध्ये होता, म्हणजे फाशी लावलेली होती असा दिसत होता। याची सूचना पोलिसांना देण्यात आली आणि पोलीस सध्या तपासणी करत आहे। पोलिसांना असं वाटतंय की हा एक संशयित आहे, मर्डरही होऊ शकतो, पण सध्या श्रद्धा पांचाल जी डॉक्टर आहे याचा मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टम साठी रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। पोलीस अजून चौकशी करत आहे। रात्री कुठे पार्टी होती, तिच्यासोबत अजून कोण कोण मित्र तिच्या घरी आले होते आणि काय वाद झाला होता का, कोणी थांबला होता का, याच्यावर पोलिसांचा सध्या जे तपासणी आहे तो सुरू आहे। पण 24 वर्षाची ही श्रद्धा पांचाल होती, आपल्या आई वडिलांसोबत राहत होती। आपल्या रूम मध्ये रात्री ही घटना, तिच्या रूम मध्ये घटना घडली। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या सगळ्या संदर्भातला तपास आता पोलीस करतात आणि पोलिसांच्या हाती लवकरच काही गोष्टी लागतील असं पाहायला मिळतंय।